आता पाहूयात मनोरंजन सुपरफास्ट। दिग्दर्शक आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीचा नवरा विवेक अग्निहोत्रीनं मराठी जेवणावर केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री नेहा शितोडेनं लांबलचक पोस्ट लिहून राग व्यक्त केलाय। मराठी लोकांचं जेवण म्हणजे गरिबाचं जेवण असं म्हणत विवेक अग्निहोत्रीनं मराठी जेवणाची खिल्ली उडवली होती। द बंगाल फाइल्स हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे। फाळणीनंतर बंगालमध्ये काय घडलं यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावरूनही वाद निर्माण झालाय। एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। अभिनेत्री पूजा बिरारी सोबत सोहम लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मिळते। अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर या चित्रपटाच्या सेटवर मोठा अनर्थ घडलाय। लडाखमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना युनिटमधील अनेक लोकांना विषबाधा झाली आहे। त्यामुळे युनिटमधील 100हून अधिक सदस्यांना लेह येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी टँगो मल्हार या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय। नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं असून येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल। 25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या कन्नड हॉरर कॉमेडी चित्रपट सू फ्रॉम सो या चित्रपटानं एकूण कमाईत KGF चॅप्टर 2ला मागे टाकलंय। अलीकडेच हा कन्नड चित्रपट तेलुगू आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झालाय। या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 56.23 कोटींची कमाई केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या कुली या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। विशेष कुलीसोबतचा वॉर 2 हा सिनेमा देखील प्रदर्शित झालाय। मात्र कमाईच्या बाबतीत रजनीकांतच्या कुलीनं वॉर 2ला मागे टाकलंय। सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदनाच्या नवीन लुकची जोरदार चर्चा सुरू आहे। दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या देखरेखीत येणाऱ्या सुपरनॅचरल थ्रिलर थम्मा चित्रपटामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदनानं नुकतेच तिचा नवीन लुक सोशल मीडियावर शेअर केलाय। या पोस्टनं चाहत्यांना थक्क केलंय। टायगर श्रॉफ आणि संजय दत्त स्टारर ॲक्शनपट बागी 4चे पहिले गाणं रिलीज झालेलं आहे। यामध्ये माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू मुख्य भूमिकेत आहे। हे गाणं पंजाबी गायक सरताजनं गायलेलं आहे, तर हे गाणं तेरे बिना गुजारा गाण्याचे रिमेक आहे। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची बहुप्रतीक्षित डॉक्युमेंटरी द बॅड्स ऑफ बॉलिवूडचा फर्स्ट लुक नेटफ्लिक्सनं रिलीज केलाय। आर्यन खानचे दिग्दर्शकीय पदार्पण आहे। रविवारी निर्मात्यांनी द बॅड्स ऑफ बॉलिवूड या मालिकेचा पहिला लुक रिलीज केलाय।